नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. मी आज जिला भेटणार आहे ना, ती एकदम चुलबुली आहे. तिला सतत काहीतरी करायचं असतं. मग एखाद्या स्पर्धेत भागच घे किंवा डान्स कर किंवा गाणं म्हण, खूप ऊर्जा आहे तिच्यामध्ये. चला तर मग भेटूया स्वराला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा. हाय हाय स्वरा, तुझे दात किती छान आहेत. मला खूप आवडले. मस्त दात आहेत ग तुझे. वाव, कोणी दिले तुला हे दात? स्वतः मला चिटकले पहिले. तुझे दात चिकटले स्वतःचे स्वतः? म्हणजे आधी नव्हते, तू घेऊन आलीस का? कुठनं घेऊन आलीस हे दात? कुठलंच नाही, मग आधीचेच होते दात. आधीचेच होते? हो. आणि तुला माहितीये का टूथ फेरी येते एक, माहितीये तुला? हो, कोण असते ती? ती ना हा एक ना हा कुठेतरी जाते. कुठेतरी जाते? कोण? आणि तिच्या घरी ना हा एक फेवरेट गिफ्ट असतं, हा ते ती नेते आणि तिच्या फ्रेंडला देते. हो. आणि मग जेव्हा झोपलेलं असतं तेव्हा तो टूथ असं पिलोच्या खाली ठेवला तर मग ती गिफ्ट देते. हा, ती गिफ्ट देते. वाव, मस्त ग. आणि चांदो बाबा आहे ना, चांदो मामा, तो तुझा काय पाठलाग करतो? तुझ्या सोबत आहे तो चांदोबा? हा, घरी पण मला दिसलेला तो, पण घरी नाही आलेला, थोडं लांब गेलेला. हो, मग तू काय केलंस? मी घरी अशी उभी राहिलेली आणि मला हे दाखवलं कोणी? चांदा. पण मग तू तुझ्या मागे मागे आला चांदो मामा? हा. तुला कसं कळलं तो तुझ्या मागे मागे येतोय? या साईडने या साईडून ह्या साईडून. अच्छा, या साईडनी आणि या साईडनी चांदो मामा तिला फॉलो करत होता. अरे बाप रे. पण मग घरी बिरी नाही ना आला चांदो मामा? चांदो घरी कसं येईल? आणि तुझे फ्रेंड्स कोण कोण आहेत? सानवी, अनुश्री आणि ती अन्वी, दीदू. दीदू? दीदू म्हणजे ती वरती राहते ना ती. हा. आणि ना आणि विया. हा, एवढेच जण. तू मेकअप केला होता? हो. कधी? तेव्हा मम्मी झोपलेली तेव्हा मी मेकअपचा डब्बा घेते आणि नुसतं काजळ, लिपस्टिक लावते. हा, लिपस्टिक माहिती मला. लिपस्टिक काय असतं? ताई ना काढून विचारते. आणि मग ते काजळ लावायचं, लिपस्टिक लावायचं आणि मग काय करायचं? आणि मग मला मम्मी उठली का मी सगळं पुसून देते. अरे ग, तिला कळतच नाही तू मेकअप केलेला? नाही कळत. म्हणजे ती झोपली की तू मेकअप करतेस? हा. आणि मग आई उठली की पुसून टाकतेस? वाव, मस्त ग. किती छान छान. तू आईला कामात मदत करतेस का स्वयंपाकघरात? हा, पण आई मला देतच नाही काम करायला काही. का ग, का देत नाही तुला? तू एवढी मोठी झालीस तरी पण देत नाही? मी लक्षण करायचं आईला वाटतं. तुमच्या इथे खूप स्पर्धा होतात का खाली? हा, बरोबर की ते संगीत खुर्ची आणि काय होतं, गेम होता कुठला तरी. तू कशात भाग घेतलास? संगीत खुर्चीमध्ये, ड्रॉइंग स्पर्धामध्ये आणि वेशभूषामध्ये. वेशभूषा? वाव, वेशभूषामध्ये हिने भाग घेतला होता. आणि काय करायचं असतं त्याच्यामध्ये? अजून काहीतरी इच्छा शाळेत, पण मी त्या गेम मध्ये पण भाग घेतला. हो, आणि डान्स पण करायला लागतो? हा, डान्स स्पर्धेमध्ये पण भाग घेतला आणि मी स्टेजवर डान्स पण करते. वाव, पण मला येतच नाही ग. तू मला शिकवणार का? हा, इथे उभी राहा. आता काय करायचं मला सांग स्टेप. तू माझी टीचर, हा, डान्स टीचर, आणि मी स्टुडंट. हा, कुठलं गाणं शिकवणार? पिंगा. हो, चालेल. कसं करायचं? पिया के सामने से. कसं कसं? पिया के सामने.
हा, पिया के सामने से उभं कसं राहायचं आधी पहिलं स्टार्टिंगला, पिंगा ग पोरी कसं, असं असं हा असं असं, हा आणि मग आणि मग पाट्याचं गोल गोल फिरायचं हा गोल गोल फिरायचं, मग आणि मग ना थांबायचं आणि असं ओ कसं कसं असं ओ हा आणि मग पाठी असं करायचं हा, आणि मग असं करायचं. हे काय हॅलो असं, असं हे म्हणजे काय, हा परत हा. असं असं हा आणि मग असं हा अजून हा पिया के सामने नहीं पिया के सामने हा हा, पिया की सावरी जिया की बावरी, हा मेरे अंगना में देखो आज खिला है चांद, चांद असं चांद करायचा. पण चांद हो असा वर आहे दे टाळी. मस्त, खूप छान. तुम्हाला आता शिकवलं असणार डान्स. हा मी आता गाणं म्हणते, तू डान्स करशील, मला शिकवणार. नाईस. लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी हो, लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी हो, गिरधर जैसे पिया की सावरी जिया से बावरी, मेरे अंगना में देखो आज खिला है चांद, के बाजे धुन छम छम छमा के छा, के बाजे धुन छम छम छमा के छा, पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा, पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा. नमस्कार. नमस्ते. कशी गोडू आहे आमची स्वरा. आणि हिला डान्स करायला खूप आवडतो ना. हो, डान्स करायलाही आवडतो आणि आम्हालाही नाचवते. मला नाचवते का. म्हणजे डान्स पण करायला आवडतो तिला, वेगवेगळ्या स्पर्धेतही भाग घ्यायला आवडतो. त्याच्याबद्दल तुम्हाला एक किस्सा सांगेल की तिला म्हणजे ताप खूप आलेला एकदा, आणि आमच्याकडे कसं स्पर्धा वगैरे होत राहतात लहान मुलांच्या प्रत्येक सणांना वगैरे. तर एक दिवशी खूप तापलेली, 102 फीवर होता तिला, आणि त्यामध्ये तिला औषध देऊन मी झोपवलेलं. पण अनाउन्समेंट जशी झाली की स्पर्धा चालू झाल्यात किंवा बडबड गीते वगैरे याच्या स्पर्धा होत्या, तर त्या टायमात मग ती बोलली मला की नाही मला खाली जायचं आहे. तर म्हटलं जाऊन बघून येते परत. तर नाही, तिथे गेली, तिने पार्टिसिपेट केलं आणि बक्षीसही मिळवलं. एवढ्यात आणि फर्स्ट प्राइज मिळालं. ताप आलेला आणि त्या टायमात लिटरली माझ्या डोळ्यात पाणी आलेलं त्या बघून. त्या पण तिने केलेलं जिद्दीने, फारच छान वाटलं, आवडीने. हो, आणि तशी तिला आवड आहे सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची, मोस्ट ऑफ डान्स करायची. खूप छान डान्स, चुणचुणीत आहे, चंचल आहे. तिच्या आवडी निवडी काय, स्वभाव कसा आहे तिचा. स्वभाव खूप चंचल आहे. तिला एका जागी बसवणं म्हणजे माझ्यासाठी थोडी कसरत असते. आणि बाकी तिला डान्स वगैरे, तिचा ग्रुप आहे इथे लहान मुलं, तिला फ्रेंड सर्कल खूप आवडतं, त्यांच्याबरोबर खेळायला वगैरे तिला भरपूर आवडतं. स्कूलमध्ये म्हणजे आता मी गेलेलो पॅरेंट्स मीटिंगला, तर ते टीचर्सने सांगितलं की लिडरशिप आहे हिच्याकडे. हो का. हो, बाकीचे करत असतील तेव्हा कदाचित ती लक्ष देणार नाही, पण ही जेव्हा राहील तेव्हा ती सर्वांना अटेन्शन करते की मी उभी राहिली, ऐकत मला इकडे बघा. मग ती काय काय वाटतं मोठेपणी कोण होईल असं सांगत नाही. हिच्याकडे बघून मला असं वाटतं काहीतरी सॉलिड मजा मजा करत असेल. काही गमतीदार किस्से आहेत की नाही. हो आहेत, भरपूर आहेत. म्हणजे आता तिला घरात म्हणजे भिंतींवर पेंटिंग करायला खूप आवडतं, क्रेयॉन्सने वगैरे. त्यामुळे जास्त करून आम्हाला कलर वगैरे करावा लागतो. आणि एकदा मी तिला समजवत होती की बाबू आता आपल्याला कलर चाललाय, त्यामुळे आता भिंतींवर कलर करू नको आता. तर इथे तो पेंटर कलर करत होता भिंतीवर, आणि ती त्याच्या बरोबर बाजूला कलर करत होती. तिचं काम चालू, ही करतेय, त्याचं पण लक्ष नव्हतं. नंतर त्याने डोक्याला हात लावला, अरे मी एवढं केलेलं आणि सगळं माती झालं. तिने वेगळा कलर लावलेला, तिने क्रेयॉन्सने मस्त तिची डिझाईन करून ठेवलेली त्याच्यावर. परत नाही केलं ना. हो ना. तर तिचं आणि मेमरी ना तिची खूप शार्प आहे. एक 3 वर्षाची असताना आहे ना, आमच्या मावशीचा वाढदिवस होता एका ठिकाणी, तर प्रत्येक कपल्सने असा डान्स बसवलेला. आम्ही पण एक डान्स बसवलेला, एक असं रिमिक्स गाणं होतं, आणि तो आम्ही तिथे केला. आता तेव्हा ती फार 3 वर्षाची होती, तिने फक्त एकदाच पाहिलेला तो. 6 महिन्यानंतर ना ते गाणं असं चालू होतं बाजूला,
तर हिने आम्हाला दोघांना सांगितलं मम्मी पप्पा तुमचं गाणं चालू आहे. तिने लक्षात ठेवलं की या गाण्यावर आम्ही परफॉर्म तेव्हा तर खूप केलं लहान आणि ते होती रिमिक्स ती. गाणं होतं. असंही नाही की आपण रेग्युलर ऐकतो. तसं नव्हतं ते. तो म्हणजे मला तुमचा डान्स झाला, तुमचा आश्चर्य डान्स वाटलं झाला. की म्हणजे मी विसरलेलो पण तिने आठवण करून दिली. ही बोलली बघा तिला माहिती आपण डान्स जे केला. काय बोलताय जपून बोला, सगळं लक्षात राहतं. हो 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 हो. आता आपण एक छोटीशी गंमत करूया बरं का. मी तुम्हाला काही शब्द विचारीन, ओके, इंग्लिश शब्द, त्याचं मराठीत भाषांतर तुम्ही करायचंय. हा? त्याला समानार्थी मराठी शब्द आहे तो सांगायचा. त्यासाठी तुम्हाला पॉइंट्स मिळतील. सो जो जास्त पॉइंट्स मिळवेल तो हिला जिंकून देणार आहे संतुलन आयुर्वेद तर्फे एक स्पेशल बेबी पॅक. खेळूया? काय वाटतं कोण जिंकेल? आई कॉन्फिडेंट आहे, बाबाकडे बोट दाखवलंय. कोण जिंकणार? तू सांग कोण जिंकणार? ओके, जॅकफ्रूट. जॅकफ्रूट, अननस, सॉरी फणस, सॉरी 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 फणस. जॅकफ्रूट, अननस आहे. हायस्कूल, दोघांनी सांगायचंय. शाळा, कुठली? महाविद्यालय, माध्यमिक शाळा. बरोबर, माध्यमिक शाळा. फॅक्टरी, कारखाना. येस. अरे आई तुम्ही म्हणालात बाबा पण 2 तुम्ही पॉइंट्स मिळवलेत. माध्यमिक शाळा तुम्ही मिळवलेत, पुढचे 2. ओके. जोकर, विदूषक, 2. फेरी टेल सांगू? परीकथा. सगळ्या प्रिन्सेस, फेरी टेल्स. ओके. हिरो, नायक, येस, नायक, राईट. लास्ट अँड द बेस्ट, अल्बम. संग्रह नाही. छायाचित्र पुस्तक. बाबांचा स्कोर आहे 3 आणि आईचा 2. सो बाबा जिंकले. तू तर आई म्हणाली होती ना, पण तरी सुद्धा गिफ्ट तुलाच मिळणार. संतुलन आयुर्वेद तर्फे तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी हा स्पेशल बेबी पॅक. थँक्यू थँक्यू. थँक्यू. नमस्कार. हिच्यासोबत आम्ही खूप मज्जा करतोय. आता तशीच धमाल तुमच्या सोबतही करणार आहे. तयार आहात? आपल्या ज्या काही पारंपरिक म्हणी आहेत त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती असतीलच. तर त्याची काही अद्याक्षरं मी तुम्हाला देणार आहे, म्हणजे पहिलं अक्षर देणार आहे. त्यापासून तुम्ही ती म्हण कुठली आहे ते ओळखून दाखवायचं आणि जास्तीत जास्त पॉइंट स्कोअर करायचे. तयार आहे? आई व तुम्ही पण खेळू शकता, पण सगळ्यांनी हिच्यासाठी खेळायचंय. ओके. 1 2 3 स्टार्ट. उ मा सा. येस. उंदराला मांजराची साक्ष. बरोबर उत्तर आहे. सो तुमच्या टॉम अँड जेरी कोण आहे? पु पा मा सा. पुढचं पाठ मागचं सपाट. सुपर. अरे काय बॅटिंग करताय तुम्ही सगळे. आ बी ना. आयत्या बेळावर नागोबा. व्हेरी गुड. आत्या चमकली. आ हो ग गा पा ध. मधलं गाढवाचे आहे. आडलं हरे गाढवाचे पाय धरी. अरे सगळी उत्तरं देताय तुम्ही बरोबर. मधले गाढवाचे आहे एवढं माहिती. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. लास्ट अँड द बेस्ट. ए ना ध बाची. एक ना धड भाराभर चिंध्या. अरे काय एक ना धड काय सगळी धड उत्तरं दिली आहेत. मस्त मस्त. खूप छान खेळलात. खूप मजा आली मला तुमच्या बरोबर खेळून. आणि आम्हाला सुद्धा खूप खूप मजा आली. खूप खूप. आजींकडनं, दोन्ही आजींकडनं मला ऐकायचंय. दिवसभरी तुमच्या सोबत असते. 2.5 महिन्याची असल्यापासून ती माझ्याकडेच असते. तिच्या आईला रात्रपाळी असली तरी ती रात्रभर माझ्याकडेच असते. गप्पा रात्रभर तिला असं बोलायला पाहिजे आणि तिला
खूप लोभी ती तिला खूप लोभी माणसं अशी पाहिजेत. तिला कोणी जरी घरी आलं ना, असं आता आमची बहीण येते घरी किंवा ती लहान मुलं जरी आली ना, तर खूप तिला आवड आहे मुलांची, पण तिला खेळायला पाहिजे मुलांबरोबर तिला. आणि मी कुठे गेले ते तिला करमत नाही. आई तू जाऊ नको मला करमत नाही, मला तू नसले मला करमत नाही. जास्तीत जास्त वेळ तिच्यासोबत असते, कारण की तीही जॉबला मीही जॉबला, त्यामुळे मॅक्झिमम वेळ ती आईसोबत असते. या आजीकडनं पण ऐकायचं आहे मला. बोला आजीबाई. तिची आजी कधी पुण्याला गेली की माझ्याकडे असते ना, मग तिकडे सुद्धा चांगली राहते ती, सगळ्यांची मिळून मिसळून वगैरे, म्हणजे कुठेही नेलं तरी ती राहते, तिथं काय नाही. खूप छान गप्पा मारल्या सगळ्यांची. आता बघूया आई बाबांपैकी कोण हिला जिंकून देणार आहे झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आमचा गेम तयार आहे, आई बाबा सज्ज आहेत. चला तर मग खेळूया एक इंटरेस्टिंग गेम. तुला काय वाटतं कोण जिंकणार, आई की बाबा? आई. खूप मस्त गेम आहे. इथे 3 घरं तुम्हाला दिसत आहेत, इथे काही बॉल्स आहेत. तर हे बॉल्स तुम्ही या घरांमध्ये ठेवायचे, टाकायचे, राईट. पण कसे? एक छोटासा ट्विस्ट आहे. तुम्हाला फुंकर मारायची आहे आणि फुंकर मारून ते घरामध्ये टाकायचे. इंटरेस्टिंग. कोण खेळणार पहिलं? आई. यासाठी तुम्हाला अरे काय, हा डिसाईड करा. या डिसाईड कोण खेळणार. अरे आजच खेळायचा आहे गेम. ओके, बाबा खेळणार आहेत. यासाठी तुम्हाला मिळतील 2 मिनिटं. युअर टाइम स्टार्ट्स नाव. सांगा त्यांना लवकर. ओहो. नाईस. व्हेरी गुड बाबा. चांगलं करताय, खूप छान करताय तुम्ही. वा 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 वा. 1 मिनिट झालंय. आणि बाबांचा स्कोर आहे 1 2 3 4 5. अब आपकी बारी है मम्मी. योर टाइम स्टार्ट्स नाउ. एक मिनिट झालंय. एकदम स्लोली. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. स्टॉप. आईने खूप छान प्रयत्न केला, खूप मस्त केलं. आईची हवा निघाली आई. आणि बाबांनी स्वराला जिंकून दिली आहे झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू. तर ही होती छोटीशी स्वरा. तुमच्या मुलांनी सुद्धा या कार्यक्रमात भाग घ्यावा असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.